माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, खाते वाटप जाहीर झालंय, कोणाला कोणतं खातं देण्यात आलंय? बहुतेक करून मंत्र्यांना तीच खाती पुन्हा देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तन्मय, तासभर जवळपास केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर खातेवाटप लगेचच अधिकृतपणे जाहीर होईल अशी माहिती आहे। जी नावं समोर येतील त्या नावांमध्ये आपण प्रामुख्याने जर बघितलं तर नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा त्यांच्याकडे जे जुनं खातं होतं केंद्रीय परिवहन तेच खातं त्यांच्याकडे ठेवण्यात आल्याची माहिती आहे। सोबतच अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा या दोघांकडे राज्यसभेचा राज्यमंत्रीपदाचा चार्ज देखील देण्यात आलेला आहे। 3 मंत्रालयाची नावं जी आहेत ते आतापर्यंत समोर आलेली आहेत। त्यात प्रामुख्याने दुसऱ्या नंबरचं बघितलं गेलं तर विदेश मंत्रालय जे आहे ते एस जयशंकर यांच्याकडेच आहे। मागच्या 5 वर्षापासून विदेश मंत्रालय जयशंकर यांच्याकडेच होतं, पुन्हा एकदा त्यांच्याकडे ते ठेवण्यात आल्याची माहिती आहे। आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाचा चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे। सध्या तरी ही अधिकृत पद्धतीने यादी जी आहे ती पीएमओने जाहीर केलेली नाही, पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या 3 नावांवरती आतापर्यंत शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि 2 राज्यमंत्र्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। आणखी किती वेळ लागेल संपूर्ण खाते वाटप जाहीर होण्यासाठी, त्याबाबत काही माहिती मिळाली आहे प्रमोद? तन्मय, साधारणपणे खरं तर ही नावं 6 वाजेपर्यंत जाहीर होणं अपेक्षित होतं, पण अद्यापपर्यंत ती समोर आलेली नाहीत। सकाळी 11 साडे 11 असं बोललं जात होतं, ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला चार्ज घेतील त्यानंतर काही वेळामध्ये ही यादी समोर येईल आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कॅबिनेटची बैठक होईल। मात्र तसं झालं नाही। त्यानंतर सांगितलं, जे सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळत होती त्या माहितीनुसार कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही यादी येईल। म्हणजे कॅबिनेटची बैठक तन्मय बघायला लागलं तर 6 वाजता संपली, त्यानंतर ही यादी 10 ते 15 मिनिटांमध्ये 6:30 वाजेपर्यंत येणं अपेक्षित होतं, मात्र ते अद्याप आलेली नाही। जी 3 नावं समोर आली ते बघता पुढच्या काही वेळामध्ये साधारणतः अर्ध्या तासामध्ये ही सगळी नावं समोर येणं अपेक्षित आहे।